लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथे उपस्थित असलेले आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर, खासदार राजेश पाटील, आमदार क्षितिज ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 16 मार्चला इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून आजपर्यंत अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। या महाराष्ट्राचा आणि देशाचा चिखल झालेला आहे आणि या चिखलात पडणारे अनेक वॉशिंग मध्ये धुवून स्वच्छ झालेले आहेत। अनेक पक्षातील आराम गैराम इथे तिथे जातात। महाराष्ट्रात नव्हे तर देशात एकमेव पक्ष असा आहे बहुजन विकास आघाडी। इथे इनकमिंग आहे पण आउटगोइंग नाही। अशा अनेक या दिवसात अनेक जणांनी पक्षप्रवेश आपल्यामध्ये केलेला आहे, मात्र आपल्यातून एकही कोण फुटलेला नाही। हीच आपल्या पक्षाची ताकद असे वाटतं। 1990 पासून आमदार हितेंद्र ठाकूर आमदार झाल्यापासून सोशल इंजिनिअरिंग चालू आहे आणि त्या माध्यमातून ख्रिश्चनांमध्ये आलमडा साहेब असतील, मायकल फुटावडे असतील, नगराध्यक्ष झाले, सभापती झाले। मुस्लिमांमध्ये सगीरभाई डांगे असतील, अब्दुलभाई असेल, अब्दुल घनसार असेल, असे नवीन नवीन पदावर झाले। बाहेरच्या आलेले राजेश्वरी नारायण नगराध्यक्ष झाल्या, प्रवीण शेट्टी महापौर झाले। अशा अनेक सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून इतके वर्ष सोशल इंजिनिअरिंगचं काम आपल्या या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून चालू आहे। पालघर मतदारसंघात आपण 1 नंबरला आहोत। आपली ताकद आहे, आपले 3 आमदार आहेत। आपल्या महापालिकेमध्ये 115 पैकी 108 नगरसेवक आपले होते। जिल्हा परिषद मध्ये आपले सभापती आहेत। पंचायत समिती आपल्याकडे आहे। पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त सरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आपल्याकडे आहेत। आपल्याकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वसई विकास सहकारी बँक, वसई जनता सहकारी बँक या बँका आपल्याकडे आहेत। पतपेढ्या अनेक आपल्याकडे आहेत। त्यामुळे पालघर जिल्ह्यात आपली ताकद आहे। आपण 1 नंबरला आहोत आणि या 1 नंबरच्या भीतीने केंद्रातील अनेक नेते, राज्यातील अनेक नेते इथे यायला लागले आहेत। उद्या आणखीन एक नेता उत्तर प्रदेशहून येणार आहे। परंतु कोणी कितीही आले, कोणी कितीही गेले तरी बहुजन विकास आघाडीचा विजय रथ कोणीही रोखू शकणार नाही। जर ही मंडळी आम्हाला गल्लीतली शिट्टी बोलत असेल तर मग केंद्रीय नेते काय येतात? अरे तुमच्याकडे महाराष्ट्रातले काय वसईतल्या नेत्यांची वानवा आहे का? या समोर आणि दाखवा समोरासमोर बसून आमच्या खासदाराने काय काम केलं 2009 ते 2014 आणि 14 ते 24 या खासदाराने काय काम केलं। म्हणजे त्याला काही लोक आमचे बोलतात पलटूराम। 2014ला काँग्रेसचे मंत्री, मग शिवसेनेत, मग भाजपात, परत भाजपात तिकीट नाकारल्याबरोबर देखील भाजपात प्रवेश करणारा इतका, मी दुसरा शब्द वापरत नाही तो, असा कोण खासदार आपण बघितला नाही। अशा पद्धतीने आता 2024ला आपले राजेश पाटील 20 तारखेला इलेक्शन होत आहे। 4.5 वर्ष विधानमंडळात काम आम्ही जवळून बघितलेलं आहे। विधानमंडळात सर्व प्रश्नावर बोलतिडकीने बोलणारा राजेश पाटील आज आपण दिल्लीला पाठवत आहेत। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज सगळ्या सबंध तालुक्यातून या आपल्या रॅली झालेल्या आहेत आणि सबंध पालघर जिल्ह्यात अनुकूल वातावरण आहे। फक्त आता 2 दिवस राहिलेत, 18 आणि 19। या 18 आणि 19 2 दिवस डोळ्यात तेल घालून जपा। काही वेळेला रात्रीचा खेळ चालू असतो। 2019ला सोपारात रात्रीचा खेळ झालेला होता। त्यामध्ये डोळ्यात तेल घालून आपण सगळ्यांनी जागरूकपणे मतदान करूया। आपली मतं ती काढा। उन्हाळा फार जास्त आहे, त्यामुळे आपली मतं असतील ती काढली तरी आपला विजय नक्की आहे। आपण सगळ्यांच्या मेहनतीने 4 जूनला निश्चित रूपाने या पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचा खासदार होऊन आपण गुलाल उधळूया अशी अपेक्षा व्यक्त करतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।